चला, आज आपण एका अशा स्त्रीची कहाणी पाहणार आहोत ज्यांनी सर्वांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले. पण ह्याची किंमत त्यांना खूप मोठी मोजावी लागली. समाजाचा प्रचंड विरोध सहन करावा लागला. कोण होत्या त्या? त्या होत्या सावित्रीबाई फुले, ज्यांना आपण शिक्षणाची पहिली ज्योत म्हणतो. बरं, एक प्रश्न आहे. आपल्या देशातल्या पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या हे आपल्याला आठवतंय का? चला तर मग ह्याच प्रश्नाच्या उत्तरात शोधूया. या स्ट्रॉडिनरी प्रवासाची सुरुवात ती तर आणखीनच विलक्षण होते. सावित्रीबाईंचा जन्म झाला 1831 मध्ये नायगावमध्ये, आणि त्या काळातल्या रिवाजाप्रमाणे अगदी लहान वयातच त्यांचं लग्न झालं ज्योतिराव फुले यांच्याशी. पण गंमत बघा, हीच गोष्ट त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट ठरली. ज्योतिरावांनी हे ओळखलं होतं की खरा बदल फक्त आणि फक्त शिक्षणानेच येऊ शकतो. आणि याची सुरुवात त्यांनी कुठून केली? तर स्वतःच्या घरापासून. त्यांनी सावित्रीबाईंना शिकवलं आणि खरं तर एका मोठ्या सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढच रोवली. आणि याच पायावरती तो ऐतिहासिक क्षण उभा राहिला ज्याने खऱ्या अर्थाने भारताच्या इतिहासाला एक नवी दिशा दिली. ती होती शिक्षणाची पहिली ज्योत. हे वर्ष 1848 इतिहासाच्या पानांवर कायमचं कोरलं गेलंय. का? कारण याच वर्षी सावित्रीबाई आणि ज्योतिराव यांनी मिळून पुण्यातल्या भिडेवाड्यात मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू केली. विचार करा, त्या काळात हे किती मोठं, किती धाडसाचं पाऊल असेल. पण हा रस्ता अजिबात सोपा नव्हता. फुलांचा तर नव्हता. मुलींना शिकवण्याच्या या कामाला समाजाने इतका टोकाचा विरोध केला की शाळेत जाताना त्यांच्यावर फक्त अपमान किंवा शिवीगाळच नाही, तर अक्षरशः दगड आणि चिखल फेकले जायचे. तरीही सावित्रीबाई आपल्या निश्चयापासून 1 इंचही मागे हटल्या नाहीत. कमाल आहे नाही का? त्यांचा हा लढा तो फक्त एका शाळेपुरता मर्यादित नव्हता. नाही, तो होता समाजात खोलवर रुजलेल्या प्रत्येक अन्यायाविरुद्ध. आणि हा लढा त्यांनी अनेक आघाड्यांवर लढला. त्यांनी फक्त मुलींसाठीच नाहीत, तर दलित आणि वंचित समजल्या जाणाऱ्या मुलामुलींसाठी सुद्धा शाळा उघडल्या. 1-2 नाही, तर शाळांची एक साखळीच सुरू केली. अस्पृश्यतेसारख्या अमानुष प्रथेविरोधात त्या थेट उभ्या ठाकल्या. आणि समाजातल्या अंधश्रद्धांवर तर त्यांनी आपल्या कामाने जणू काही हल्लाच चढवला. म्हणजे बघा, सावित्रीबाईंचं काम फक्त शिक्षणापुरतं थांबलं नाही. त्या खरं तर समाज सुधारणेचं एक वादळच होत्या, ज्यांनी त्या काळातल्या अनेक चुकीच्या प्रथांना थेट आव्हान दिलं. त्यांची दूरदृष्टी किती होती हे पाहण्यासारखं आहे. त्या काळात ज्या विधवा महिलांना समाजात कुठलाच आधार नव्हता, त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं तर आश्रयगृह उघडली. एवढंच नाही, तर बालहत्या रोखण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. आणि विधवांच्या पुनर्विवाहाला पाठिंबा देऊन एका मोठ्या सामाजिक बदलाची त्यांनी पायाभरणी केली. सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्वाला 2 खूप महत्वाच्या बाजू होत्या. एकीकडे त्या एक अशा समाजसुधारक होत्या ज्या थेट कृतीतून समाज बदलत होत्या, तर दुसरीकडे त्या एक अतिशय संवेदनशील कवयित्री सुद्धा होत्या. काव्य फुलेसारख्या त्यांच्या कविता संग्रहांमधनं त्यांनी आपल्या लेखणीलाच समाज जागृतीचं एक शस्त्र बनवलं होतं. आणि आता आपण त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याकडे आणि त्यांनी मागे ठेवलेल्या त्या अजरामर वारसाकडे वळूया. तर सावित्रीबाईंचा खरा वारसा म्हणजे नेमकं काय? तो म्हणजे शिक्षणाच्या प्रकाशाने अंधाराचा अंधार दूर करण्याचा प्रयत्न. तो आहे समतेचा संदेश आणि सगळ्यात महत्त्वाचं, माणुसकीची ज्योत कायम तेवत ठेवण्याची प्रेरणा. त्यांचं संपूर्ण आयुष्य जसं इतरांच्या सेवेसाठी होतं, तसाच त्यांचा शेवटही सेवेलाच समर्पित होता. 1897 सालची गोष्ट. पुण्यात प्लेगची भयंकर साथ पसरली होती. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सावित्रीबाई रुग्णांची सेवा करत होत्या. आणि याच सेवेत त्यांना संसर्ग झाला आणि त्यातच त्यांनी आपला देह ठेवला. आणि म्हणूनच आज हा प्रश्न स्वतःला विचारणं खूप महत्वाचं आहे. सावित्रीबाईंनी जी शिक्षणाची ज्योत त्या काळात पेटवली होती, ती आज किती तेजस्वीपणे जळत आहे याचा विचार खरंच आपण सगळ्यांनी करायला हवा.